मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. काल रात्री 12:51 मध्यरात्री मला त्यांचा फोन आला होता. सुरुवातीला त्यांचं असं म्हणणं होतं की शिवाजी कोण होता हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे. त्यावेळेला मी त्यांना विनंती केली की तुम्ही अगोदर पुस्तक वाचा. पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला जो गैरसमज झालेला आहे तो निघून जाईल. तसेच शिवाजी महाराजांच्या नावातले जे जी आहे हे आदरार्थीच आहे, त्यामुळं अनादर करणं हा हेतू नाही आहे आणि एकेरी उल्लेख सुद्धा तो नाहीये. पण त्यांची पुस्तक वाचनाची तयारी नव्हती. ते मला कंटिन्यू तुझी जीभ कापतो, तुला घरात घुसून मारतो आणि आईवरून बायकोवरून अत्यंत घाणेरड्या भाषामध्ये शिवीगाळ करत होते. मी त्यांना सातत्यानं सांगायचा प्रयत्न करत होतो की तुम्ही अगोदर पुस्तक वाचा, पण ते सातत्यानं त्यांची काही ती तयारी दिसत नव्हती. त्याच्यानंतर मला वाटते 9 मिनिटाचा आमचा फोन कॉल होता. त्या 9 मिनिटामध्ये फक्त शिव्याच आणि धमक्याच ते देत होते. आणि एकीकडं म्हणजे कारण हे होतं की तुम्ही शिवाजी महाराजांचा अनादर करताय असं सुरुवात त्यांची होती आणि त्याच अशी भाषा ते शिवाजी महाराजांबद्दल वापरतात. म्हणजे 9 मिनिटामध्ये सुद्धा त्यांना त्यांचा जो ढोंगीपणा आहे शिवाजी महाराजांवर प्रेम करणारा तो लपवता आलेला नाहीये. अशा आमदारावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आमदारकी ह्या आमदाराची रद्द झाली पाहिजे अशी मागणी मी तुमच्या माध्यमातून करतोय. 12:51 त्यांचा कॉल आला होता आणि त्या कॉल होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही हे शीर्षक बदला. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की एकतर अनादर करणं हा हेतू नाही, तो असता तर आम्ही बदललं पण असतं आणि तो बदलण्याचा अधिकार हा लेखकाला असतो आणि लेखक हयात नाहीत. त्यावरती मला असं म्हणतायत की तू लेखक पानसरे वर गेलेत, तू पण पानसरेकडे वर जा ते शीर्षक बदलण्यासाठी. पानसरेंना ते म्हणतायत फोन कॉलमध्ये. म्हणजे महाराष्ट्राची ही संस्कृती आहे की आपण किमान मेलेल्या माणसाबद्दल तर अशा पद्धतीची भाषा वापरत नाही, पण त्यांना त्याची कोणतीही फिकीर नाही. आता सुद्धा त्यांना कुठलाही पश्चाताप वाटत नाही. आता सुद्धा ते म्हणतायत की त्याचं समर्थन करतायत आणि ते अभिमानानं छाती टोकून सांगतायत की होय मीच फोन केला होता आणि हा माझाच आवाज आहे. आता सुद्धा त्यांना काहीच वाटत नाही की एखाद्या महिलेला आपण अशा पद्धतीनं घाणेरडी भाषा वापरतोय. शिवाजी महाराज हे परस्त्रीला माते समान मानायचे आणि शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे महिलांचा अशा पद्धतीनं अपमान करतात. एकीकडे नारी शक्ती म्हणून हे बोलतायत आणि दुसरीकडे त्याच नारीचा अशा पद्धतीनं हे अपमान करतायत. ह्यांची खरं तर लायकी नाही शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची. शिवाजी महाराज जर आज असते तर ह्यांना तोफेच्या तोंडी शिवाजी महाराजांनी दिले असते. आज आम्ही राजारामपुरी पोलीस स्टेशन मध्ये आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. ते सत्ताधारी असल्यामुळे पुढची काही आपल्याला कल्पना नाही कितपत त्यांच्यावर कारवाई होईल, पण रस्त्यावरची लढाई आम्ही सातत्याने लढणार आहोत आणि एक दिवस या देशातले लोक ह्या अशा सत्तेमध्ये माजलेल्या लोकप्रतिनिधींचा माज नक्की उतरवतील असं आम्हाला वाटतं. मुख्यमंत्र्यांकडे माझी प्रमुख मागणी ही आहे की तुम्ही कठोरात कठोर कारवाई ह्यांच्यावर करा आणि ह्यांची आमदारकी सुद्धा तुम्ही रद्द करा. ते तुमच्या आघाडीत जरी असले तरी त्याची कोणतीही तमा तुम्ही ऑडिओ तो व्हायरल झाला. काही तोडून मोडून त्याने त्याच्यामध्ये शब्द काही कट केले, काही ठेवले. मला वाटतं 21 तारखेला माझ्या मिसेसला एका कार्यक्रमामध्ये हे पुस्तक शिवाजी कोण होता हे कोणीतरी गिफ्ट केलं आणि मला तिने आणि घरी आलं दाखवलं. मी हे वाचलं आणि वाचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि त्या इतिहासाला छेडछाड करून एकेरी भाषेत प्रत्येक पानावर शिवाजी कोण होता, शिवाजी क्षत्रिय होता की नव्हता, शिवाजी मराठा होता की नव्हता, 96 कोळस होता का, अशा प्रकारचे अनेक बिछूट प्रश्न याच्यामध्ये उच्चारलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मी त्याला फोन केला आणि फोन करताना मी त्यांना सुरुवातीला माझे स्टार्टिंग वाचा, माझ्याकडे पण त्याची रेकॉर्डिंग. मी त्यांना म्हणलं प्रकाश भाऊ हे पुस्तक तुम्ही लिहिलंय का? तो म्हणे हो. प्रकाशन केलं का? म्हणे हो. आणि मग म्हटलं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी कोण होता एकेरी भाषेत का लिहिलं? ते म्हणे पुस्तक फार जुनं आहेत म्हणे, ते यांनी अमुक लिहिलं. म्हणलं कोणी प्रकाशन कोणी केलंय आणि प्रकाशन करताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख का तुम्ही केला नाही? तर जी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रामध्ये विटंबना केली जाते, त्यांचा अपमान केला जातो, हे आपल्याला सहन होत नाही. आणि मग बोलता बोलता तो म्हणे मी ब्राह्मण आहे म्हणून तुम्हाला असं बोलता का? म्हटलं मी तुला बोललोय का तू कुठल्या जातीचा आहे? ब्राह्मण आहेस का तू? ब्राह्मण आहेस का? मी असं तुला विचारलं का म्हटलं?
आणि मग तो म्हणे गोविंद पानसरे. म्हटलं मला काय घ्या ना गोविंद पानसरेचे, ते वर गेलेत, जा तिकडे तू. तर हे या पद्धतीनं त्यांनी जी मुजुरी ठेवली, मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिचवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हासडल्या. त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे. आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही, अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत. आणि म्हणून ही पुस्तकं देखील अशा प्रकारची ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं विचित्र लिखाण आहे हे देखील नष्ट केलं पाहिजे.